नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गणेशाला परदेशात काय म्हणतात व गणपती कोणाला म्हणतात. प्राचीन भारतात गणपती बाप्पा मोरया कोणाला म्हणायचे व बौद्ध धर्मात हत्तीचे महत्त्व काय आहे. त्याचबरोबर सम्राट अशोकाने बांधलेली हत्तीची शिल्पे. थायलंड मधल्या बौद्ध भिक्षूंच्या हातावरचे भगवान गणेशाचा टॅटू लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे आणि ते श्रद्धेने ते बनवूनही घेत आहेत. थायलंड मध्ये गणेशाला प्रा फिकानेत या नावाने ओळखले जाते. इंडोनेशियातील नोटांवर भगवान गणेशाचा फोटो आहे. या फोटोला त्या देशात एलिफंटा बुद्धा किंवा हत्ती बुद्धा असे म्हटले जाते. तिथले लोक हत्तीला पवित्र मानतात, जो त्यांच्या मूळ बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. अफगाणिस्तानचे बौद्ध राजा डेमोट्रियोसनी आपल्या डोक्यावर हत्तीचा मुकुट बनवला होता आणि त्याची नाणी शिक्के पण बनवले होते. डेमोट्रियोस म्हणजे धम्माचा मित्र होय. प्राचीन भारतात राजेशाही मध्ये एक गण संस्कृती होती. त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत असे. या गण संस्कृतीमध्ये सिद्धार्थ गौतम नावाचा एक राजपुत्र एका राजघराण्यात जन्माला आला होता. तो नंतर या गण संस्कृतीले शाक्य कुळाचा राजा बनला. काही काळानंतर सिद्धार्थाला बुद्धत्व ज्ञान प्राप्त झाले. सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्ध हे शाक्य वंशाचे राजे होते, म्हणूनच लोक त्यांना गणराज म्हणत असे. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि शाक्य पंथांचे संप्रदायाचे प्रमुख बनले. गणाचा प्रमुख म्हणून लोक बुद्धांना गणांचा पती म्हणत असे. त्याचा अर्थ होतो गणपती. जेव्हा बुद्ध लोकांना धर्माचा संदेश देत होते, तेव्हा त्यांच्या संदेशातून मल आणि चित्त असे दोन शब्द बाहेर पडत असे. चित्त म्हणजे शरीर आणि मल्ल म्हणजे मळ घाण. बुद्ध म्हणायचे की तुम्ही तुमच्या शरीरातील दोष मळ काढून टाका, मग तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल. भगवान गौतम बुद्धांनी पहिलं आर्य सत्य सांगितलं की हे जग दुःखाने भरलेलं आहे. जग हे दुःखमय आहे आणि या दुःखाला नष्ट नाहीस करण्यासाठी त्यांनी 8 मार्ग 8 सिद्धांत दिले. बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाने जो वाटचाल करतो, जो 8 मार्ग आचरणात आणतो, त्यांचे अनुसरण करतो, तो दुःखातून मुक्त होतो आणि अनश्वर कायमस्वरूपी सुखाला आनंदाला प्राप्त होतो. बुद्धांनी दुःखाला नष्ट कसं करायचं आणि सुखाला कसं प्राप्त करायचं हे सांगितलं, म्हणून त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणू लागले. बुद्धांनी दुःखाला दूर करणारे 8 मार्गांचा शोध लावला. बुद्ध नागवंशी होते आणि पाली भाषेमध्ये नागाचा अर्थ हत्ती होतो. भगवान बुद्धांची पहिली मूर्ती सम्राट कनिष्कने बनवली होती. प्राचीन काळी स्तूप आणि हत्ती हे बुद्धाचे प्रतीक म्हणून पूजनीय होते. त्यांना आदरणीय मानले जात असे, कारण की स्तूपात भगवान बुद्धांचे अवशेष होते आणि भगवान बुद्धांची आई राणी महामाया यांच्या स्वप्नात एक पांढरा शुभ्र हाती येऊन त्याने एक भविष्यवाणी केली की तुझ्या पोटी एक राजकुमाराचा जन्म होईल. याचा अर्थ असा होतो की हाती बुद्धाच्या जन्माचे प्रतीक चिन्ह आहे. याचबरोबर हाती बुद्ध धर्माचे पण प्रतीक आहे. म्हणूनच सम्राट अशोकाने जगात पहिल्यांदाच हत्तीचे शिल्प बनवले. बौद्ध राजांना गणपती म्हटले जात असे. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. हत्तीला गजराज पण म्हणतात. सम्राट अशोक आणि त्यांच्या वंशज त्यांच्या वारसदारांनी मौर्यांनी महाराष्ट्रातल्या मुंबई जवळ गजराजाचे महत्त्व सर्वात जास्त वाढवले होते आणि याचा पुरावा आपल्याला एलिफंटा बुद्धा लेण्यामधून मिळतो. मौर्यांनी मुंबईत हत्ती गुफा बांधली होती, जी आता एलिफंटा केव्स एलिफंटा लेणी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मुंबईतील लोक आजही धर्मराजा अशोकाला गणपती बाप्पा मोरया या नावाने स्मरण करतात, त्यांची आठवण करतात. बुद्ध आणि गणपती यांची अजून थोडी माहिती आपल्या या व्हिडिओ मध्ये सांगितली आहे, ती तुम्ही पाहू शकता.